आपल्या महाराष्ट्रात तर प्रत्येक घरात गणेशोत्सवाला एक वेगळीच ऊर्जा असते. गणपती बाप्पा मोरया या घोषशिवाय काही सुचतच नाही. पण खरी गोष्ट म्हणजे बाप्पाला घरी आणताना आणि प्राणप्रतिष्ठा करताना योग्य वेळेचा खूप मोठा संबंध आहे. कारण ते 10 दिवस फक्त पूजा नसतात, तर बाप्पांची खरी आवाहन पूजन प्रक्रिया असते. योग्य मुहूर्त पाळला तर घरात सुख, समृद्धी, शांती आणि कार्यसिद्धी येते. पण जर चुकीच्या वेळी स्थापना केली तर अनावधानाने अशुभ परिणामही जाणू शकतात. मंडळी, शुभ मुहूर्त का पाळावा? भारतीय संस्कृतीत प्रत्येक धार्मिक कार्य मुहूर्तावर आधारित आहे. कारण आपल्या जीवनावर नक्षत्र, ग्रह, तिथी, वार आणि योग यांचा थेट परिणाम होतो. योग्य मुहूर्त म्हणजे देवतेचा प्रसन्न काळ. या काळात केलेली पूजा देवाला लवकर पोहोचते. घरात सकारात्मक ऊर्जा आणि समाधान वाढते. व्यवसाय, आरोग्य, नाती, युती यात सुधारणा जाणवते. म्हणूनच गणपती स्थापनेसाठी शुभ वेळ पाळणं अत्यावश्यक आहे. मंडळी, 2025 सालातील गणपती स्थापना दिवस 2025 साली 27 ऑगस्ट बुधवार हा गणेश चतुर्थीचा दिवस आहे. याच दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत बाप्पा घरी आणून स्थापना केली जाते. तिथी भाद्रपद शुक्ल चतुर्थी, वार बुधवार, नक्षत्र हस्त नक्षत्र, योग शुभ व लाभ. हा दिवसच बाप्पाला घरी आणण्यासाठी अत्यंत मंगल आहे. गणपती स्थापनेसाठी शुभ वेळ म्हणजेच मुहूर्त आहे. गणपती स्थापना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळचा मुहूर्त सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत. त्यानंतर मध्यान्ह मुहूर्त म्हणजेच दुपारी 12:20 ते 2 वाजेपर्यंत. ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते. शक्यतो बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मध्यान्ह मुहूर्तातच केली जाते, कारण तो गणेश चतुर्थीचा खरा काळ आहे. मंडळी, राहू काळ व अशुभ वेळ. गणपती स्थापनेच्या दिवशी काही वेळ टाळाव्यात. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत. यमगंट काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत. गुलिक काळ सकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत. या वेळेत बाप्पा स्थापनेपासून दूर राहा, कारण या काळात केलेले मंगल कार्य अडथळ्यानं आमंत्रण देत असतं असं मानलं जातं. मंडळी, स्थापना करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. मूर्ती घरात आणताना ती उजव्या हातात घ्या. कधीही पायाशी ठेवू नका. मूर्ती घरात आणताना गणपती बाप्पा मोरया या घोषातच आणा. मूर्ती ठेवल्या जाणाऱ्या जागेचं शुद्धीकरण गंगाजल किंवा गोमूत्राने करा. शक्यतो ईशान्य किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून गणपती ठेवा. चुकूनही पश्चिम किंवा दक्षिणमुखी गणपती ठेवू नका. राहू काळात स्थापना का टाळावी? राहू हा ग्रह अशुभ परिणाम देणारा मानला जातो. या काळात नवे कार्य, पूजन किंवा देवप्रतिष्ठा केली तर कार्यात अडथळे येतात. मानसिक अस्वस्थता वाढते. घरात वाद, मतभेद होतात. देवतेचं पूर्ण फल प्राप्त होत नाही. म्हणून जर कितीही घाई असेल तरी राहू काळात गणपती स्थापना टाळा. नैवेद्य व पूजा साहित्य. स्थापनेसाठी लागणाऱ्या गोष्टी वेळेआधी तयार ठेवा. म्हणजेच फुले, दुर्वा, 21 किंवा 108 पानं, मोदक, लाडू, नारळ, गंध, अक्षता, तांदूळ, गंगाजल, पंचामृत, हार, पत्री, अगरबत्ती, दीप, नैवेद्य. प्राणप्रतिष्ठा मंत्र व आरती. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पुरोहित वा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आचमन संकल्प करून गणपतीला आवाहन करतात. ओम गण गणपतये नमः हा मंत्र जप करा. त्यानंतर गणेशाची आरती म्हणा. सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची ही आरती तुम्ही म्हणू शकता. शेवटी कुटुंबासोबत नमस्कार करून बाप्पाची आरती करा. मंडळी, काही महत्त्वाच्या सूचना. मूर्ती बसवताना एकदा स्थापन केली की ती हलवू नका. जर वेळ चुकली असेल तर पुढच्या शुभ वेळेपर्यंत थांबा. गणपती स्थापनेच्या दिवशी वाद, भांडण, राग, कटू बोलणे टाळा. घरात नेहमी सकारात्मकता ठेवा. निष्कर्ष म्हणजे
2025 साली 27 ऑगस्ट हा गणेश चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. या दिवशी सकाळी किंवा मध्याह्न गणपती स्थापनेसाठी योग्य वेळ आहे. पण लक्षात ठेवा, राहू काळ, यमगंड व गुलिक काळात चुकूनही स्थापना करू नका. शुभ मुहूर्तातच बाप्पाला घरी आणा. गणपती बाप्पा आपल्या घरी येतात तेव्हा ते फक्त 10 दिवसासाठी नसतात, तर ते आपल्या आयुष्यभराच्या यश, समाधान आणि प्रेमाचे बीज घेऊन येतात. त्यामुळे योग्य वेळ, योग्य श्रद्धा आणि योग्य रीती त्यांचं स्वागत करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.